प्रेम ही किती सुंदर भावना आहे नाही. फक्त आपल्याला ती उमगायला हवी. प्रेम म्हणजे एकमेकांचा सन्मान. प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे हातात हात आणि निस्वार्थ साथ. प्रेम म्हणजे भरभरून देणं. प्रेम म्हणजे कोणताही करार नाही. आपण प्रेम किती मनापासून करतो ना, पण जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा मात्र आपण त्या प्रेमाचा व्यवहार करतो. तू तू काय करतोस इथे? कशाला आलास? माफी मागायला? इतका उशीर? 15 मिनिटं उशीर झालाय तुला. सॉरी सर, ट्रॅफिकमुळे उशीर झाला. पुन्हा असं नाही होणार. अरे अरे एवढा थंड पिझ्झा कोण खाणार? घेऊन जातो, आम्हाला नको आहे. प्लीज डिलिव्हरी घ्या सर. तुला सांगितलं ना, आम्हाला पिझ्झा नको आहे. घेऊन जा तिथं. सर घ्या ना प्लीज. घेऊन जा म्हटलं ना. गुड मॉर्निंग मम्मी पप्पा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग बेटा. आज कॉलेज नाही वाटते? अगं आज सुट्टी आहे. आणि हो, मी तुम्हाला सांगायलाच विसरले, आज ओम घरी येणार आहे तुम्हाला भेटायला. हो, अच्छा अच्छा, म्हणजे मागे ज्याच्याविषयी बोलली होतीस तो? हो पप्पा, त्याला ना तुम्हाला भेटायचंय, तुमच्याशी बोलायचंय. मला फार टेन्शन आलंय. टेन्शन? अरे तुला कशाला टेन्शन यायला हवं? टेन्शन तर त्याला यायला हवं. येऊ दे त्याला, चांगली शाळा घेतो त्याची. त्याच तर टेन्शन आलंय मला. तू तू काय करतोस इथे? कशाला आलास? माफी मागायला? पप्पा, अहो हाच ओम आहे. अरे पण अरे ये ना पप्पा, प्लीज आपण बसूया. अरे ये ना. अरे पण पूर्वा, हा काय प्रकार आहे? हा 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 डिलिव्हरी बॉय, ही तुझी चॉईस? अहो पप्पा, आधी ऐकून तरी घ्या. काय बोल नकोस. सगळं लक्षात आलंय माझ्या. माझ्या मुलीचा पैसा पाहून तिला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवलं. नाही काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पूर्वा, अगं तू सुशिक्षित मुलगी आहेस ना, आणि आजकालच्या मुलींना तर चॉईस चांगला कळतो. योग्य काय अयोग्य काय हे समजतं. आणि तू ह्या मुलाची चॉईस केली. तसं नाही आई. बर, तू हा डिलिव्हरी बॉयचा जॉब का करतोयस? मी कॉलेजची फी पूर्ण करण्यासाठी सध्या डिलिव्हरीवरचा जॉब करतोय, कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. राहतोयस की डिलिव्हरी बॉयचा जॉब करून. पप्पा प्लीज. तू थांब, तू बोलू नकोस. सगळं लक्षात आलं माझ्या. तुला काय वाटलं तू आमच्या घरी येशील, आमच्याशी बोलशील आणि आम्ही लग्नासाठी तयार होऊ असं वाटतं तुला?
पण ते शक्य नाही. काका, तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून मी तुमच्या मुलीची निवड केली, तर तसं नाही आहे. पूर्वाने मला बऱ्याचदा कॉलेजची फी भरण्यासाठी मदत केली, पण मी ती घेतली नाही, कारण मला स्वतः सक्षम व्हायचं आहे. ओम खरं बोलतोय. मी स्वतः बऱ्याचदा त्याला पैशांची मदत करायला तयार होते, पण तो कधीच घेत नाही. त्याला स्वतःला सक्षम व्हायचं आणि त्याचा हाच स्वभाव मला आवडतो. पप्पा, आज तुम्ही एवढी संपत्ती कमवली, एवढे पैसे कमवले, पण त्याला सुद्धा बरेच वर्ष लागली ना. मला आईने सांगितलं तुम्ही सुद्धा सुरुवातीच्या काळात पार्ट टाइम जॉब करून कॉलेज पूर्ण केलं. मग आपण आजकालच्या मुलांकडनं एवढ्या भरमसाठ अपेक्षा कशा काय करू शकतो? आपण त्यांनाही वेळ दिला पाहिजे ना, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मला खात्री आहे ओम त्याच्या आयुष्यात नक्की काहीतरी करेलच. काका, डिलिव्हरी बॉयचा जॉब हा तात्पुरता ऑप्शन आहे माझ्याकडे, आणि माझं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष आहे आणि माझी प्लेसमेंटसुद्धा झाली, पण तरीही तुम्हाला मान्य नसेल तर. तसं नाहीये पूर्वा, तू बरोबर बोलतेस. आपण आजकालच्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना वेळ द्यायला हवा. आपण त्यांना समजून घ्यायला हवं. आपण माणसं लगेचच जज करतो, पण त्यांना समजून घ्यायला हवं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पायावर उभा राहिला की आम्ही लवकरच निर्णय घेऊ का? हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. हा, थँक्यू सो मच. तुम्ही जगातले बेस्ट मम्मी पप्पा आहात.